कोल्हापूर भूषण पद्मश्री शिक्षण महर्षी डॉक्टर डी वाय पाटील साहेब यांचं दुःखद निधन झालं आणि या दुःखामध्ये मी स्वतः तर सामील आहे. त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रथम अर्पित करते. खरं तर शिक्षण काय असावं आणि हे तळागाळातील लोकांसाठीचं असणारं द्योतक एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून शून्यातून उभा केलेलं विश्व हे केवळ दादानी निर्माण केलं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. खरं तर आज राज्यपाल म्हणून केलेली कामगिरी असू दे किंवा शिक्षण क्षेत्रातली कामगिरी असू दे इतकी वाखाणण्याजोगी की आहे की केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवर सुद्धा आदरणीय डी वाय दादांचं नाव पोचलेलं आहे. जय शिवराय. आजच तुम्ही आपल्या भाषणामध्ये एका स्मारकाची देखील घोषणा केलेली आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की स्मारक हे अशा व्यक्तीचं उभारलं जातं की ज्याचा कधी अस्त होत नाही आणि अशा पद्धतीचं काम अतिशय कोल्हापूरसाठीचं एक अभिमानाची गोष्ट दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण करून दिलेली आहे. आणि म्हणून मी केवळ महापौर म्हणून नाही तर आज कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा असणारच आहे की दादांचं स्मारक कोल्हापूर शहरामध्ये आवर्जून व्हावं. एकंदरीत आढावा घेतला तर राजकीय दिग्गजांमध्ये काय तुमच्या जुन्या राजकीय आठवणी आहेत? खरं तर राजकीयाला जोड शिक्षणाची आणि मग ज्ञानाचं पर्व आणि त्याचा वापर शिक्षणाबरोबरच राजकारणामध्ये आणि त्याचंच द्योतक म्हणजे आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, आदरणीय संजय दादा असतील यांच्यातून ते आज कोल्हापूर शहरामध्ये अतिशय उत्तमरित्या गेलेलं आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.